बॉल टॅप केला, एक धाव मिळेल. मेगा फायनलची सुरुवात होते गुफरांच्या बाट मधून. एक धाव आली. हुसेन खान काल काय गोलंदाजी केली होती, विकेट वरती विकेट्स पाहायला मिळत होते त्याच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती, पहिल्या बॉल वरती एक धाव आली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. बॅकफुटला पंच केले, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फ्री माइंडेड स्ट्रोक्स मैदानाच्या आतमध्ये खेळतात. कॅल्क्युलेटिंग विकेट आहे, एक टार्गेट पूर्णपणे मनामध्ये ठेवलं असेल, त्या टार्गेटवरती पोहोचायचं आणि त्याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. मेगा फायनल कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहणं गरजेचं आहे. मेगा फायनल कशी व्हायला पाहिजे ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर, ट्रॉफी आपण पाहतोय, समसमणारी ट्रॉफीज पाहायला मिळते. लाजवाब. कोण घेऊन जाईल, कुठल्या गावामध्ये जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला सोहान सुपर जायंट्स, दुसऱ्या बाजूला अफजल अव्वल ए बानकोटा संघ खेळतोय. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 4 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ओव्हर मधील. फुल केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डिंग लाजवाब आहे, मोहम्मद तिथे होते. क्या बात आहे, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे, आज संपूर्ण टीम आपण पाहतोय जुळली गेली आहे. एका बाजूला विचार केला तर विकेटच्या मागे फौजान असतील, त्यानंतर आमचे सेबाज असतील, काल काय कामगिरी केली आहे. क्या बात आहे, मोहम्मदने जर वन हँडेड कॅच जर पकडली, 2 हाताने जरी पकडली कॅच, तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे इम्रान भाई यांच्या वतीनं. आणि 1 हँडेड जर कॅच पकडली तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे, सुवर्ण संधी आहे. वसीम भाई देखील मॅचचा आनंद घेतात, कारण की महत्वाची मॅच आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे वसीम भाई फॅन्स क्लब यांच्या वतीनं. सेबाज साठी संधी आहे, बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुटला पंच केले, लॉंग ऑन ला फिल्डर आहे आणि संधी आहे. लाऊड अपील. काय घडले मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. संभार का निर्णय, शोएब भाई नॉट आउट आहे. क्या बात आहे, बॅटर सेफ असेल. एका चिकी सिंगलने धावफलक पोहोचेल तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. हे संपाट डिसिजन अगदी, कारण की शोएब आहेत, चुकी होणार नाही. शोएब आपण पाहतोय कालपासून अगदी चांगली अंपायरिंग करतात. क्या बात आहे, वसीम भाई फॅन्स क्लब यांचा एकदम करता धरता तो देखील आहे. आणि टी शर्ट देखील आपण पाहू शकतात. क्या बात आहे, वसीम भाई फॅन्स क्लब. अगदी दरारा या नावाचा सातत्याने राहिलाय, भरपूर बहुचर्चित. आता हे नाव नक्की पोहोचलंय, परंतु इथे पोहोचणार नाहीये अजर. परतावं लागेल अजर. सेलिब्रेशन. क्या बात आहे. सांभाळून पाजी भडकले ना, बेकार. चला षटक क्रमांक दुसरा. वनपट्टू शेबाज बॉलिंग ट्रॅक वरती, आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग लाजवाब आहे बुरान. क्या बात आहे, फिल्डिंग काल जर विचार केला ना, कालपासून बुराननी का फिल्डिंग केली, लाजवाब. एक धाव आपण पाहतोय संघासाठी वाचवल्यात आणि चांगली जेल देखील टिपले गेलेत, कॅचेस देखील. क्या बात आहे, बुरानचा जास्त आग्रह होता वसीमभाईला थांबण्यासाठी आणि वसीमभाई तेजा एका बोलण्यावरून थांबलेत. शेबाज असतील त्यांच्या वतीनं आपण पाहतोय, मोहम्मद भाई असतील, आमचे संपूर्ण टीम, फरदीन, फौजान, संपूर्ण टीम आपण पाहतोय. हुसेन खान, साद असेल. 5 बॉलची ओव्हर आहे, त्यामुळे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आहे आणि 8 धावा धावफलकावरती. 8 ऑन बोर्ड. आतिफ भाई परकर त्यांना चला आपण घरी जायचंय लगेच, कारण की फोन आलाय, पाणी गरम झालंय. पैसाठी अगदी मजा घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. आज भरपूर मजा आली, कारण की संपूर्ण आज जोडले गेलेत. यस, फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. वसीम भाई देखील कंटाळलेत, कारण की भरपूर बिझी शेड्यूल असताना ते थांबलेत. झोप देखील नाहीये. जवळजवळ 4:30 वाजलेत. डीजे नवजोत ऑन द स्क्रीन, साऊंड अँड लाईट्स फ्रॉम बंधनगड. कॉन्टॅक्ट करू शकतात. क्या बात आहे, डीजे नवजोत पाजी. स्कोर कार्ड आपण पाहतोय 8 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती फरदीन
ओव्हर नंबर 3 फरदीन बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक इनला आयाजला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला. एक धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीने दाफलदम पोहोचले 10. प्लस पण टोटल 2 धावा. सुंदर लेट कट. क्या बात है. लेट पण थेट. पुश करो खुश रहो. क्या बात है. लाजवाब बॅटिंग अशा प्रकारची पाहायला मिळते. 11 धावा धाव फलकावरती. अजूनही जर विचार केला तर 11 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा षटक आहे. एक बॉल झालाय उर्वरित. अजूनही पॉन्डी लाईनला जे फिल्डर आपण पाहतो खेळताना शेहबाज आहे, साद आहे, तदनंतर आमचे हुसेन आहेत आणि आमचे पाहतोय अवेस मोहम्मद बाय आहे. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पायाला लागून फरदीनचा बॉल चाललाय. चौकार आलाय. लाजवाब पाहायला मिळतोय. नशिबाचा वार परंतु आलाय बॅटरच्या बॅटमधून चौकार. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 अंबोर्ड. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. टप्पा पहिल्यांदा आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतो. लेग कटर बॉल. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 टू गो. 15 धावा धाव फलकावरती जोडले गेले. शेवटच्या 2 बॉल मध्ये किती धावा येतील. बॅकफुटला पंच केलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल पाठवलं सीमा पार. आउट ऑफ द पार्क. बॅटर देखील आउट ऑफ द ग्राउंड. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अर्षद डुडे. अर्षद शिरगावकर. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला आणि अर्षदला परतावं लागेल. फलंदाज अर्षद. बॅक टू डकआउट. क्या बात आहे. फलंदाज बाद. चला या स्मार्टच्या दिशेने वळतोय. दुसरा सत्र चालू आहे. उत्तर अर्थाचा खेळकडे आपण वळतोय. कोण जिंकले मॅच. येणारे आपण पाहतोय 15 बॉल आणि 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर फरदीन. जेजा आहे हरोजीन. त्याचं नाव फरदीन. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर. क्या बात आहे. पहिला बॉल स्ट्राईक रोटेट झाली आहे. थ्रो केले. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु मिळणार नाहीये. स्ट्राईक एंडला बॅटर सेहबाजला आपण पाहतोय. सेहबाज मिरकर. खरं आता अखंड ही स्पर्धा ज्यांनी गाजवली आहे तो सेहबाज मिरकर. मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ अफजल अव्वल क्रिकेट क्लब बानकोट. क्या बात आहे. कोणी पण संघ जिंकू दे तरी देखील आपण पाहतोय वसीमबाई यांच्या वतीने तब्बल 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कुठलाही संघ जिंकणार त्याला आपण पाहतोय वसीमबाई फॅन्स क्लब यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज.
टॅप केलाय आणि अर्षद होते तिथे. क्या बात आहे. अर्षदला यावेळेस थोडासा फंबल केलाय, जरूर कन्फ्युजन मध्ये टाकलाय. अर्षद डुडेने जर कॅच पकडली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. फिल्डिंग लाजवाब होती, परंतु प्रयत्न चांगले. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फटक्यावरती चटका आलाय समोरच्या टीमला. क्या बात आहे. 2 धावा मिळतील. क्या बात आहे. आपण पाहतोय फरदीन कराजन बॅटिंग करतोय आणि त्याचे वडील देखील लेफ्टी बॅटर होते, अगदी बॉलर देखील लेफ्ट होते. क्या बात आहे. लेजंड क्रिकेट म्हणून त्यांची ओळख होती आणि त्याच प्रकारे बॅटिंग करतोय. क्या बात आहे. एका बाजूने तलवार लढवते की काय या मॅच मध्ये. फायनल कोण जिंकणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय अफजल अव्वल ए, तर दुसऱ्या बाजूला जोहन सुपर जायंट. डावफरदम पोहोचले 5 आणि आता येणारे 10 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. येणारे 10 बॉल 11 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम अफजल अव्वल या संघाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती अझर. गोलंदाजी आज करार तरी जरूर इम्प्रेस केला या गोलंदाजानं. आय गडल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. स्ट्रेट बॉल बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने दाफलदम पोहोचले 6 या धावसंख्येवरती. अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता आहे. येणारे 9 बॉल 10 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मेगा फायनल डे आणि मेगा फायनल मॅच आपल्या समोर आहे. हा व्होल्टेज सामना कोण जिंकेल. अफजल अव्वल क्रिकेट क्लब आयोजित ईद फेस्टिवल 2025 सीझन 2 चा चॅम्पियन संघ कोण ठरणार आहे. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोण आपलं नाव कोरेल. थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा आपण पाहतोय 2 धावा. आता बॉल टू बॉल मॅच आली आहे. क्या बात आहे. फरदीनसाठी संधी आहे. सलग नसून किती चौकार आले तरी देखील अफन भाई यांच्या वतीने तब्बल पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. अफन भाई कडून संधी आहे. 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. 7 बॉल आणि 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल आणि 7 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम अफजल अव्वल ए संघाला 7 बॉल 7 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर फरदीन, ज्याचा असतो हर एक दिन त्याचं नाव फरदीन. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आहे तो. येस बघा भरपूर वेळ झाला. 4:45 वाजत आलेत. मेगा फायनल मॅच चालू आहे. अगदी 12 तास होऊन गेलेत या स्पर्धेला. लॉफ्टेड हिट संधी आहे, परंतु बॉल हातात आला नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसऱ्या रनसाठी सेबाज बाद असेल आणि धक्का लागत असताना टीम अफजल अव्वल ए संघाला फलंदाज बाद. लालच भुजबल आहे. आपण पाहतोय सन्मान्य अकबरजी साठे यांच्या वतीने कॅश प्राइज झाले. जो चौकार मारेल त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अकबरजी साठे यांच्या वतीने आपण पाहतोय कॅश प्राइजची संधी आहे. संधीचं सोनं करेल का कुठला बॅटर ते देखील पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे. आमचा पाटलांचा बैलगाडा सध्या झोपलाय. चला येणारे 5 बॉल आणि 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा क्षण कोण बनेल चॅम्पियन या स्पर्धेचा. अफजल अव्वल क्रिकेट क्लब आयोजित ईद फेस्टिवल 2025 सीझन 2 चा मानकरी कोण ठरेल चॅम्पियन. अखंड आपण जर विचार केला 34 संघांपैकी आपण पाहतोय कोण एक संघ या स्पर्धेतील पूर्णपणे ही स्पर्धा गाजवणार आहे, जे नाव पुढे येईल. पूर्णपणे चर्चा होणाऱ्या उद्या अगदी बानकोटच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नाक्यावरती नाव राहणार. पाहणं गरजेचं आहे. खोलवर टप्पाचा बॉल होता.
चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. अंपायर काय निर्णय आताचा? नो नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे, एकच रन मिळेल. आता समीकरणमध्ये चेंज पाहायला मिळतोय. येणारे आपण पाहतोय 4 बॉल आणि गरज असेल 4 धाव्यांची. 4 बॉल 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. कोण जिंकेल मॅच? हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. साध क्या बात आहे, चांगली बॅटिंग. पुश करो खुश रहो असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल सेलिब्रेशन करण्यासाठी अफजल अव्वलचे पाठीराखे देखील उपस्थित आहेत. तयार आहेत, तयार आहेत का नाही? क्या बात आहे, जोश जरा कमी आहे परंतु आहेत तयार. क्या बात आहे, फ्लिक केलाय फाईन लेगला. क्या बात आहे. येणारे 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल मागचा सिकंदर? 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. संघर्ष करावा लागेल. कोण बनेल मागचा सिकंदर? कुठल्या संघाला मंजिल मिळेल? 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे वसीमभाई फॅन्स क्लब यांच्या वतीनं. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेत त्याला रोख रक्कम 1001 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय सन्माननीय वसीमभाई फॅन्स क्लब यांच्या वतीनं असेल. क्या बात आहे, लेट कट केलाय. आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे आणि टाय झालं तर समोरचा संघ जिंकेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धाव्यांची गरज आहे. इलेक्शन मध्ये जसं 1 मताला, परीक्षेत 1 गुणाला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे ती ही मॅच सांगते मित्रांनो. फायनल कशी व्हावी तर अशी आवडली. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि 1 धाव्यांची गरज. कोण बनेल मॅचचा सिकंदर? हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 1 धाव्यांची गरज. बॉल तयार. शेवटचा बॉल या स्पर्धेतील. अफजल अव्वल क्रिकेट क्लब कोण बनेल चॅम्पियन? ईद फेस्टिवल 2025 सामना जिंकलाय टीम अफजल.